नीलमताई, तुम्ही दिल्लीमध्ये आलेले आहात. सर्व पक्षीय जे नवनिर्वाचित आमदार आणि नवे आमदार आहेत, विधानसभेचे असतील का परिषदेचे, 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. आज नेमकं काय झालं, कशी चर्चा कोणाकोणाच्या भेटी? गेले अनेक वर्षापासून म्हणजे 2000, 2005, 2010, 2015, 2020 आणि 2025 अशी जवळजवळ 6 वेळेला अशी प्रशिक्षणं लोकसभेचं पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसीज म्हणजे प्राईड यांनी प्रशिक्षण कार्यक्रम नवनिर्वाचित आमदारांसाठी घेतला जातो. आणि हा सर्व पक्षाच्या आमदारांसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला जातो. आणि त्याचा हेतू असा आहे की नवीन आलेल्या आमदारांना संसदीय कार्यपद्धती काय आहे त्याची ओळख व्हावी, म्हणून देशातल्या सर्व राज्यातल्या निवडणुका झाल्या की विधानसभेच्या आमदारांनाही दिल्लीला बोलावलं जातं. तसं आपले लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाशजी बिडला यांच्या नेतृत्वाखाली आज आणि उद्या असा 2 दिवस हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाचं आज सकाळी उद्घाटन झालं. महाराष्ट्रामधून 43 आमदार विधानसभा आणि परिषदेचे असे उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये विधान परिषदेचेही काही नवनिर्वाचित आमदार आहेत आणि बाकीचे विधानसभेचे सर्व पक्षांचे आमदार त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आज सकाळी 10:30च्या सुमाराला लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिडला यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि त्यामध्ये जर का प्रशिक्षण असेल तर प्रत्येकावर जी जबाबदारी आहे ती निभावता येते. आणि त्या दृष्टीने आमदारांनी संसदीय आयुधांच्या बरोबरच आपल्या सभागृहाचा वेळ कशा प्रकारे लोकांच्यासाठी म्हणून वापरता येईल या संदर्भामध्ये त्यांचे विचार मांडलेले आहेत. त्यानंतर आजच्या दिवसभरामध्ये ज्यांनी विचार मांडलेत त्याच्यामध्ये सुचित कुमारजी माजी राज्यसभेचे सदस्य, त्याचबरोबर विद्यमान सदस्य श्रीरंग अप्पा वारणे आणि उद्याच्या दिवसामध्ये डॉक्टर संबित पात्रा, त्याचबरोबर भर्तृहरी मेहताब, निशिकांतजी दुबे आणि ऑनरेबल जस्टिस उदय उमेश ललित हे विचार मांडणार आहेत. आणि मी समारोप करणार आहे. आणि त्यामध्ये आलेल्या आमदारांचा येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदर हा कार्यक्रम होत असल्यामुळे त्यांना आता निश्चितपणाने फायदा होईल असं मला वाटतं. आज शिवसेनेचे खासदार यांनी संसदीय दलाचे वतीने त्यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांना स्नेहभोजनासाठी म्हणून निमंत्रित केलेलं आहे. आणि ह्या प्राईडच्या मार्फत हा जो कार्यक्रम आयोजित झाला आहे त्याच्यामध्ये संवादात्मक पद्धती वापरून देखील प्रश्नोत्तर आणि चर्चा सगळी होते आहे. यामध्ये प्रश्न तुम्ही आता स्नेहभोजनाचा उल्लेख केला, त्याला जोडूनच आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने एक आदेश काढलेला आहे की त्यांच्या आमदारांनी स्नेहभोजनामध्ये सहभागी होऊ नये. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या? त्यांचा आदेश हल्ली माझ्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे मला काही माहीत नाही आहे त्यांच्या आदेशाच्या आमदारांसाठी काढलेला आहे. त्यांच्या आमदारांनी काय करावं किंवा काय करू नये हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण आमच्या बाजूने मी स्पष्ट करू इच्छिते की आमचं कुठलंही राजकारण या स्नेहभोजनाच्या पाठीमागे नाही आहे. मराठी आमदार, महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित यावं आणि महाराष्ट्राची जी थोर अशी सांस्कृतिक आणि राजकीय परंपरा आहे की मतभेद असले तरी सगळ्यांनी एकत्र यावं, चर्चा करावी, त्या दृष्टिकोनातून आम्ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं जे राजकारण होतं त्या पद्धतीने बोलावलेलं आहे. त्याच्या पलीकडे कुठलाही राजकीय हेतू असा नाही आहे. ताई, एक प्रश्न असं पण आहे की आज महाराष्ट्रामध्ये शिंदेंच्या अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लावण्याचं काम सुरू झालेलं दिसतंय. तीर्थदर्शन योजना बंद करण्याचा निर्णय झाला आहे. तर या सगळ्याकडे कसं पाहता? मी याकडे असं पाहते आहे की कुणालाही काम करत असताना एखादा शेतकरी नव्याने आता शेती करायला लागलेला आहे आणि एखादं काहीतरी वृक्ष रोपण सगळं चाललेलं आहे, त्याच्या आधीच ते झाडं सगळी उपटून बघायची अशी थोडीशी विरोधकांची आणि काही लोकांची भूमिका मला दिसते. याचं कारण असं की प्रत्येक नेत्याची स्वतःची काही व्हिजन असते आणि त्यानुसार त्यांनी काही कार्यक्रम घेतलेले असतात. त्याच्यातलं काही चांगलं बरं वाईट बघून कुठलंही शासन म्हणजे तेच जरी नेते असतील चालवणारे तरी त्याच्यात काही बदल होत असतात. परंतु मी हे 2014 पासून सातत्याने पाहते आहे की ज्या क्षणी भाजप आणि शिवसेनेचं सरकार राज्यात आलं आणि केंद्रात NDAचं सरकार आलं तेव्हापासून थोडाही मतभेद झाला तरी त्याच्या ठिणगीसुद्धा नसली तरी त्याची वावटळ सातत्याने बातम्यांमध्ये दाखवली जात असते. तर मला असं वाटतं की देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचा चांगल्या प्रकारचा समन्वय आहे
आणि त्याच्यामध्ये काही बदल करणं किंवा काय त्याच्यानुसार काही फेरविचार काही गोष्टींचा केला जात असेल तर त्याच्यात त्यांची ती चर्चा होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि अपेक्षित आहे. त्याच्या पलीकडे कुठेतरी त्यातून सातत्याने गैरसमज पसरवून ज्या जनतेने अत्यंत प्रेमाने जनादेश दिलेला आहे त्यांच्या मनावरती सातत्याने निराशा येईल अशा प्रकारांनी वातावरण तयार होऊ नये असं मला स्वतःला वाटतं. आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी पूर्वी नेतृत्व केलेलं आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेब तर उद्या दिल्लीत माझ्या माहितीप्रमाणे येणार आहेत आणि तुमच्याशी त्यांचा माझ्यापेक्षाही मला वाटतं म्हणजे माझ्या त्यांचा असेल त्याच्यापेक्षा तुमच्याशी त्यांचा जास्त संवाद आहे आणि त्यामुळे त्यांचं मनोगत तुम्हाला काय ते कल्पना आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.